आईपेक्षा जास्त जीव लावलाय तिनं तुझ्यावर. अशी कावरी बावरी का झालीस? माझी भूक थोडी जास्त आहे. थोडी म्हणजे केवढी? 1 करोड. अमृता काय होतंय? अमृता अमृता अगं मला तर वाटतं तूच काहीतरी केलं असशील अमृताला. मी चक्कर येऊन पडले ग. माझ्या बाळाला काही झालं नसेल ना? पण तुझ्या संसारात जे काही चाललंय ते थांबवण्यासाठी बायकांना लई मोठी परीक्षा द्यावी लागती. आर्यनचं बीज तिच्या आयुष्यातून निघून जायलाच हवं. अमृताई हे घ्या दूध. तू कोण आहेस ग? माझं नाव सुगंधा. रमावतीच्या शेजारी गाव आहे ना, तिकडनं आणलंय मला. आजपासनं मीच घेऊन येत जाईन रोज दूध तुमच्यासाठी. काय नाव काय म्हणालीस? सुगंधा. आवडलं माझं नाव? आवडलं, खूप आवडलं. तुझं नावच नाही, तुझे कपडे, तुझं बोलणं सगळं आवडलं. हे दूध पण प्या, ते पण आवडेल तुम्हाला. आणखीन कोण कोण आवडतं तुला या घरातलं? आता तशी काय समधी आवडण्यासारखीच माणसं आहेत घरात, पण मला चिवले आवडली. आणि खरं सांगू का, तिकडं गावाकडे असल्यापासून मला वाटायचं इकडे यावं आणि जानकी ताईला भेटावं म्हणून. ठीक आहे, हे ठेव तिकडे, मी घेते नंतर. पण नक्की प्या बर का. मला माहिती आहे तुम्हाला बाळ होणार आहे ना आता. आमच्या गावाकडे असताना मग आईनी जाम म्हशीचं दूध काढून दिलं असतं तुम्हाला पाट पाट. वाकणीस थोडी चौकशी करायची होती. कशाबद्दल आत्याबाई? तुमच्या साहेबांबद्दल. हल्ली त्यांच्या कामात फारच व्यस्त असतात ते. आमच्या कुणाशी बोलायला वेळ सुद्धा नसतो त्यांना. म्हणून म्हटलं तुमच्याजवळच करावी चौकशी. आत्याबाई, जे काही चाललंय ते सगळं तुमच्या समोर चाललंय. अगदी खरं बोललात. तुमच्या साहेबांचं जे काही चाललंय ना, ते सगळं उघड उघडच चाललंय. मला माफ करा आत्याबाई, पण साहेबांसमोर आता माझं काही चालत नाही. असं बोलून कसं चालेल वाकणीस? दिवसाचा जास्तीत जास्त वेळ तुम्ही असता नरसिंहा बरोबर. तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवायला नको. आजकाल त्याचं लक्षण काही मला ठीक दिसत नाही. कोण कोण माणसं येत असतात, हा कुणाकुणाला भेटत असतो. आणि हो, हल्ली तो पुरंदरे का वारंवार भेटत असतो? पूर्वी तर नरसिंहा त्याला सावलीला सुद्धा उभा करत नसे. मग आताच एकदम काय झालंय? आत्याबाई, पूर्वीसारखं साहेबांमध्ये आता राहिलंय तरी काय? सगळंच बदललंय. पूर्वी ज्या लोकांकडं ढुंकून सुद्धा पाहत नव्हते साहेब, त्यांच्याबरोबर आता तासन तास असतात. हा पुरंदरे पापग्रह आहे. तो एकदा का एखाद्याच्या मागे लागला ना, तर सगळं धुवून नेल्याशिवाय पिच्छा सोडणार नाही. मला हे कळत नाहीये, अशा माणसाबरोबर नरसिंहाला हात मिळवणी करायची काय गरज आहे? आत्याबाई, त्यांना हे कोण आणि कसं सांगणार? मी पडलो नोकर माणूस. पूर्वी निदान तुमच्याबरोबर सल्ला मसलत करून साहेब राजकीय खेळी खेळायचे, पण आता तेही नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो? मुलगा मोठा झाला असं म्हणायचं आणि पाहत राहायचं. आत्याबाई, एका गोष्टीची मला भीती वाटते. तुमची परवानगी असेल तर बोलू का? अहो, परवानगी कसली मागताय वाकणीस? जे काही बोलायचं असेल ते अगदी मोकळेपणाने बोल. आत्याबाई, एक वेळ बाकी सगळं ठीक आहे. राजकारण म्हटलं की वेगवेगळ्या खेळ्या खेळाव्या लागतात. साहेबांच्या सध्या ज्या काही हालचाली चालू आहेत त्या पक्षविरोधी कारवाया या सदराखाली मोडू शकतात. आणि चुकून जर ही बातमी दिल्लीला पोहोचली
तर होत्याचं नव्हतं व्हायला एक दिवसही लागणार नाही. हॅलो. अमृता, मी बोलते. मम्मा, तुम्ही? म्हणजे तुम्ही? हो, आपल्या घरातलंच बोलतेय. मम्मा, तुम्ही कधी आलात? कशात? जनाने जामीन मिळवला आणि मी अगदी ठणठणीत आहे. जना म्हणत होता की तू हॉस्पिटलमध्ये गेली होतीस म्हणून. काही प्रॉब्लेम आहे? ते नाही, काय नाही, आपलं सहजच. मग ठीक आहे. बरं, मी तुला ह्याच्यासाठी फोन केला होता की मला तुला भेटायचं आहे. तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. कशाबद्दल? जानकीबद्दल. सुगंधा, काय ग? काय झालं रडायला? काय नाही. मग काय उगाच मजा म्हणून रडतीयस? काय झालं? मला भीती वाटते. भीती? कशाची भीती वाटते तुला? नाही, कशाची नाही. सुगंधा, काय झालंय? सुद्धा ऐक ना, ते वाटेल ते बोलतात माझ्याशी. वाटेल ते बोलतात म्हणजे? ते मला म्हणाले तुला मुंबई बघायची, मुंबई स्वर्गापेक्षा भारी आहे. नंतर म्हणाले या खोलीतच स्वर्ग बघायचा आहे का तुला? तू काय म्हणालीस? आणि मी पळून आले तिथनं. रडू नको, मी बघते काय करायचं ते. जातो. गोंधळ. युगंधरे, मला तर वाटतं तू काही दिवसांसाठी दूर मोकळ्या जागेत राहावंस, माणसापासून लांब. माणसांपासून लांब होऊन काय होणार आहे? जरा मला सांग, मला सोडवण्यासाठी तुझी कोणी कोणी मदत केली आणि कोणी कोणी नकार दिला? युगंधरे, आता कशाला चुनी मडी उकरून काढायची आहेत? अगं, आपल्याला बरीच काम आहेत, आपण त्याचा आधी विचार करूया. नाही झाला. जुने हिशोब वळते झाल्याशिवाय मी नवीन कुठलंही काम हातात घेणार नाही. मग त्याचा आधी काय फायदा आहे का? झालेला अपमान फायदा आणि तोट्याच्या गणितात मोजता येणार नाही. आणि अमृतला सोडून तर मी कुठेही जाणार नाही. युगंधरी, अमृतासाठी तू इथं थांबण्याचा प्रश्नच येत नाही, कारण तो नरसिंह तुला तिला भेटूच देणार नाही. नाही जाना, अमृता इथे येतेय आपल्या घरी. चला, एक चांगलं झालं. आता ती आली की तिला सोडूच नको.
तो सर्वस्वी तिचा निर्णय आहे आणि तिच्या या निर्णयात तू तुझं डोकं खुपसू नकोस. युगंधर रे, तू ज्या पद्धतीनं माझ्याशी बोलतेस यावरून मला कळते की तू अजून मला माफ केलेलं दिसत नाही. तुला माफ करणारे मी कोण जना? तू, मी, आर्यन, आपण सगळेच अमृताचे गुन्हेगार आहोत आणि त्यासाठी तर आपल्याला काळही माफ करणार नाही. त्यामुळे जे जसं चाललंय तसंच घडू दे. आईला जानकी वहिनी साक्षात आमच्या रंगमहालात. तुमचीच वाट पाहत होते. माझा माझ्यावर विश्वासच बसत नाही. आई तुम्ही आणि माझ्या लय आनंद झाला. काय आता नको दिवसा डोळ्या. कोणी बघितलं की नाही तर काय ते आपलं उगाच बंगाला बोलायला लागतील आपल्याविषयी. रातच्या टायमाला यापुढे सुगंधाच्या वाटेला जायचं नाही. याच्या अगोदर पण एकदा माझ्या थोबाडीत मारले होते तुम्ही. लिंबू टिंबू म्हणून सोडून दिलं, काही बी केलं नाही. पण आता नाही सोडणार. माझ्या गालावर जी 4 बोट तुमची उमटलेत की नाही, त्याच गालावर नाही तुमचे ओठ टेकवले तर नावाचा परशुराम किल्लेदार नाही. हे ओठ गाल लक्षात ठेवायचं. आत्याजी, बाळा, कुठे इकडे तिकडे करतेस तू? आता जरा विश्रांती घे ना. अगं मी ठीक आहे आता. म्हणजे काय लगेच उंडारायचं का इकडे तिकडे? पड बरं, जा जाऊन. नाही तसं नाही ग आत्याजी, मला तुला काहीतरी सांगायचंय. हा, काय? मम्मा घरी परत आल्या. मी भेटून येऊ त्यांना. आली युगंधरा घरी? मला बरं झालं. म्हणजे आता सगळं व्यवस्थित आहे असं दिसतंय. ये भेटून या तिला. आत्याजी, आता मम्मा घरी आल्याच आहेत तर मी परत कशाला येऊ? मी तिथेच राहते ना. अगं हो, मला माहिती आहे तुझं घर तेच आहे. पण बाळणपणाला तर माहेरीच यायला लागतं ना. माझ्या माहेरी फक्त कटकारस्थानच होतात. आणि तसंही नको असलेल्या माणसांचे चेहरे बघून दिवस ढकलणं मला आता जड जात आहे. अमृता, हे तू जानकीबद्दल बोलतेस कळतंय मला. पण काल तुला चक्कर आली ना, तेव्हा जानकीच होती तिथे. आत्याजी, जानकीमुळेच आज आर्यन माझ्याबरोबर नाहीये.
साहेब, आपण एवढी मोठी उडी घेतोय खरी, पण आपली ही बाजू मजबूत आहे ना. नाही काय, मुख्यमंत्र्यांची बाजू जरी पडती असली तर ते सुद्धा गप्प बसणार नाहीत. या सगळ्या प्रकारात पत्रकार श्रेयस पाटील हुकमी एक्का ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मुलाची सगळी अंडी पिल्ली तोच बाहेर काढेल आणि त्यासाठी तो म्हणेल तो आकडा त्याच्या घशात घातलाय. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. चला, म्हणजे काम झालंच. तर मी विरोधी पक्ष नेते कर्णिकांशी बोलून घेतलंय. ते लवकरच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडतील. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातच रान उठेल बघा. पण कर्णिक कुठलंही काम फुकटात करत नाहीत, याचाही मोबदला मागणारच. देऊ, आपण मोबदला देऊ. कारण खुद्द मुख्यमंत्र्यांची शिकार कर्णिकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून करायची आहे. हो, पण पुरंदरे साहेब, तुम्ही त्या कर्णिकांचे खांदे हलवून पाहिलेत ना? नंतर ऐन वेळेला ते खांदे पाडायचे आणि घोळ व्हायचा. कसं आहे वाकणीस, आपले साहेब एकदा मुख्यमंत्री झाल्यावर आमच्याही पदरात एखादं खातं टाकतीलच की. त्यामुळे मला सुद्धा जीव तोडून मेहनत करावीच लागेल. माझा विश्वास आहे तुमच्यावर पुरंदरे. पुरंदरे साहेब, या अविश्वासाच्या ठरावाची आरोळी दिल्लीपर्यंत घुमणार कशी? कसं आहे की एकदा का विरोधी पक्षनेते कर्णिकांनी अविश्वास ठराव मांडला की आपले 10-12 मंत्री पाठवून द्यायचे पक्षश्रेष्ठींकडे. हा, आणि त्यांना म्हणायचं की कर्णिक अविश्वास ठराव मागे घेतीलही, पण त्यासाठी मुख्यमंत्री बदलायला हवा. आणि मग तसा आपण फोन करू कर्णिकांना. काय अहो, पण पक्षश्रेष्ठी आपल्या साहेबांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी घेतील कशावरून? अहो, आपली पहिली गोळी व्यवस्थित बसली ना की मग 50-60 आमदार पाठवून द्यायचे आपण साहेबांची आरती गुणगुणत. काय पुरंदरे, खरं तर तुम्हीच मुख्यमंत्री व्हायला हवं. कसं आहे साहेब, गरुड झेप घेण्यासाठी नुसते पंख लावून चालत नाही हो. त्यासाठी इच्छाशक्ती लागते आणि ती तुमच्या रक्तातच आहे. कर्णिक साहेब पैसे किती घेतील? 200 कोटी. काय? 200 कोटी? एवढं हडबडायला काय झालं वाकणीस? मुख्यमंत्री पद मिळवायचं आहे, मंडईतून भाजी नाही आणायची. पैशाची व्यवस्था होईल पुरंदरे. या तुम्ही. बरं, येतो साहेब. साहेब, अहो 200 करोड? वाकणीस, आजच्या सगळ्या बिल्डर्सची मीटिंग बोलवा आणि मी सांगेन तो आकडा टाका प्रत्येकासमोर. आर्थिक व्यवहार सगळे राधिका बघेल. तुम्ही फक्त त्यांना समजावा. आणि मला पूर्वीचे वाकणीस हवेत. लाथ मारतील तिथे पाणी काढतील असे. साहेब, वाकणीस, या. जानकी, मला थोवाडीत मारलीस तू. चांगलं नाही केलं तू. माझ्या सहन शक्तीचा अंत पाहिलायस तू. तुझा नवरा तुला काही किंमत देत नाही. आता बघ तू, नाही तुझं तोंड कळ करून या घरातनं तुला हाकलून दिली की नाही, तर नावाचा परशुराम किल्लेदार नाव नाही लावणार. मला मारले, यायला मला मारले.